नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कारशेडचं राजकारण या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपण पाहतोय कारशेडवरून आता केंद्र आणि राज्यात संघर्ष सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. कारण कांजूरमधील कारशेडचं काम थांबवा असं केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र पाठवलंय. आणि या पत्रात त्यांनी MMRDAला काम थांबवण्याचे आदेश द्या असं म्हटलंय. कारशेडचं काम हे केंद्र सरकारच्या हिताविरोधात आहे, त्यामुळे हे काम थांबवा असे आदेश द्या असे या पत्रात केंद्र सरकारनं म्हटलंय. तर कांजूरची 102 एकर जागा ही केंद्राची असल्याचा दावा देखील केंद्र सरकारने केलाय. त्यामुळे आता कांजूरच्या या जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला हा संघर्ष जो आहे तो पेटल्याचं बघायला मिळतंय. कारण राज्य सरकारने देखील काम थांबणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मिठागराची ही जागा जिथे प्रकल्पाचं काम सुरू आहे ती जागा राज्य सरकारचीच आहे असा दावा राज्य सरकार करतंय. तर नेमका हा मुद्दा काय आहे कारशेडचा आपण बघूयात. कांजूरची 102 एकर जागा ही मिठागराची आहे. कांजूरची जागा ही मीठ आयुक्तांच्या अखत्यारीत येते. मीठ आयुक्त केंद्र सरकारचा अधिकारी आहे आणि जागा वापरण्याचा केंद्राचा कुठलाही विचार नाही. जागा MMRDAला देऊ शकत नाही असं केंद्राचं म्हणणं आहे. जागा राज्य सरकार, तर या ठिकाणी राज्य सरकारनं म्हटलंय काम सुरूच राहणार अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तर मुंबई मिररला आदित्य ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली होती की ही जागा राज्य सरकारची आहे आणि काम थांबणार नाही. त्यामुळे आता केंद्र आणि राज्याचा हा संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. 1980च्या दशकात राज्य सरकारनं असा दावा केला होता आणि तेव्हापासून केंद्र राज्य सरकारमध्ये जमिनीचा हा वाद या ठिकाणी सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. तर प्रकरण सध्या हायकोर्टात आहे आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र निर्णय येण्याआधीच अशा पद्धतीनं प्रकल्पाच्या कामावरून हा संघर्ष जो आहे तो बघायला मिळतोय. कारण केंद्रानं नुकतंच या ठिकाणी पत्र जे आहे ते पाठवलंय राज्य सरकारला काम थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर. आणि याच प्रकरणावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले ते आपण बघूयात. प्रकरण कोर्टात असताना काम सुरू करता येईल का, हा देखील महत्त्वाचा पहिला प्रश्न न्यूज 18 लोकमतचा. दुसरा सवाल असा की निर्णय केंद्राच्या बाजूने आला तर काय करणार, मग प्रकल्पाचं काम थांबणार का, हा देखील सवाल आहे. तिसरा सवाल असा आहे की जागेवर केस सुरू आहे हे राज्य सरकारला माहित नव्हतं का. चौथा सवाल, तरीही कांजूरचा पर्याय का रेटला. न्यायप्रविष्ट प्रकरण असताना हा प्रकल्प कांजूरला नेण्याचा नेमका अट्टहास का, असं देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. आणि याच प्रश्नांना घेऊन याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, खरं तर हा वाद चिघळू नये यासाठी आता नेमकी राज्य सरकारची भूमिका काय असायला हवी आणि केंद्र सरकारनं देखील राज्य सरकारसोबत कसा समन्वय साधणं गरजेचं आहे. एक तर सर्वात महत्त्वाचं स्वाती, हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर कोर्टात आहे की या जागेचा नक्की मालकी हक्क कोणाकडे आहे. कारण जर आपण पाहिलं राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ज्या जागा आहेत त्या राज्य सरकारच्या मालकीच्या असतात, पण त्या काही प्रमाणावर लीजवर देखील आहेत. आणि ज्या साल्ट प्लॅन्टच्या जागा आहेत त्यांच्यावरचे कायदे करण्याचा आणि त्या देण्यासंदर्भातला नियम, परवानग्या देण्यासंदर्भातला जो नियम आहे तो केंद्र सरकारकडे आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आता सर्वात महत्त्वाचं लक्ष जे आहे ते उच्च न्यायालयाकडे या ठिकाणी लागलं आहे. समजा जर न्यायालयामधून हा खटला काढला असता तर केंद्र सरकारने अनेक साल्ट प्लॅन्टच्या जागा ज्या आहेत त्या राज्य सरकारने दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीतल्या जे वन आहेत त्याचं डिसफॉरेस्ट करून देखील अनेक जागा ज्या आहेत त्या राज्य सरकार असतील किंवा खाजगी कंपन्यांना देखील दिल्या गेलेल्या आपल्याला यापूर्वी देखील पाहायला मिळालं. आता प्रश्न असा आहे की जर राज्य सरकारचा हा प्रकल्प असेल, जनतेच्या हितासाठीचा असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन या संदर्भातली चर्चा करायला हवी, जेणेकरून वाद कोर्टात असण्यापेक्षा तो प्रत्यक्षपणे आपापसात सोडवला देखील जाऊ शकतो. पण या ठिकाणी केंद्र सरकार पुढाकार घेईल की राज्य सरकार पुढाकार घेईल, हा सगळ्यात मोठा इगोचा प्रश्न जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे हा प्रश्न पुढाकार कोण घेईल आणि मागे कोण येईल याच्या संदर्भातला आहे. पण आता वाद जो आहे तो कोर्टात काय येतो त्याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. कारण सध्या तरी केंद्र आणि राज्य एकत्र बसून यावर निर्णय घेईल अशी शक्यता फारशी दिसत नाही. अगदी. आणि या संदर्भात घडणारे प्रत्येक घडामोडीची अपडेट आपल्याकडून अशीच घेत राहू. तूर्त धन्यवाद प्रफुल्ल या माहितीसाठी. आणि यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात.
उद्धव ठाकरे सरकार खोटं बोलत आहे. गेल्या 1 महिन्यात मी 50 RTI ॲप्लिकेशन केल्या. मनोज सौनिक समिती, अजय मेहता समितीचे रिपोर्ट त्यात देत नाही आहे. एकमेकांवर बोट दाखवतात. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की कोणतीही जमीन उपलब्ध नाही आहे. ज्या जमिनी आहेत ते केंद्र राज्य सरकारच्या संयुक्त जमिनी आणि त्याच्यावर दुसरे कोर्टात केसेस चालू आहेत. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा की 5 वर्ष हा प्रोजेक्ट डिले झाला, त्या 5,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्चासाठी जबाबदार कोण? आणि आता तुम्ही लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सांगतायत की केंद्र सरकार जमीन देत नाही. आपण घोषणा केली होती ना, ही महाराष्ट्र सरकारची जमीन आहे. मग का? आणि सौनिक समिती रिपोर्ट डिक्लेअर करा, अजय मेहता समिती रिपोर्ट डिक्लेअर करा. त्यात स्पष्ट लिहिलंय कोणतीही जमीन उपलब्ध नाही आहे. उद्धव ठाकरेजींनी बालहट राजहटसाठी मुंबईकरांवर 5,000 कोटी रुपयेचा खर्च लादला आहे. तर मेट्रो कारशेडच्या या मुद्द्यावरती आशिष शेलारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, ती देखील बघूयात. मिठागर आयुक्त सॉल्ट कमिशनरची परवानगी आपण जागा नावावर करताना घेतली होती का? आज केंद्राच्या पत्राने ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना आता मुंबईकरांना करावा लागतोय. आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये तर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. आणि त्यामुळे त्याचं वर्णनच करायचं झालं तर पहिल्यांदा लटकवणे हा प्रोजेक्ट लटकवायचा मार्ग झाला, दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाला. आणि लटकवण्यानंतर आता अडकवणे म्हणजे जागा ट्रान्सफर करताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ते केलेलं दिसत नाही. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. अडकवणे आणि मग जनतेला त्या ठिकाणी भटकवणे आणि चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे. आणि त्यामुळे मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजी तुम्ही जो घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि त्या ठिकाणी भटकवणे अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. याच संदर्भात भाजप प्रवक्ते राम कदमांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात ते काय म्हणाले. केवळ आणि केवळ शिवसेना नेत्यांच्या हट्टापोटी, त्यांच्या खोट्या इगोपोटी हे महाराष्ट्राचं सरकार जनतेच्या 4,000 कोटी रुपयाची लूट करतंय. आरेच्या ठिकाणी साधं पानाचं देठ सुद्धा तोडण्याची आवश्यकता नाही. क्रिकेट खेळू शकतो असं सपाट मैदान असताना सुद्धा सरकारचा हट्ट हा कशापायी? यांना एवढेच पैसे बर्बाद करण्याचा शौक असेल तर या सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावेत. करदात्या जनतेच्या पैशाची त्यांना लूट अशा पद्धतीनं करता येणार नाही. तर कारशेड प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्यात, बघूयात. आम्हाला एवढंच सांगायचंय की जर स्थगिती दिले तर देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं की ही जागा राज्य सरकारची आणि त्या उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते प्रतिज्ञापत्र आजही असणार. आणि जर त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणताय की ही जागा राज्याची आहे तर मग मुख्यमंत्री चेंज झाल्यानंतर लगेच जागेचं टायटल बदलतं का? त्यामुळे मला नक्की कळत नाही आहे. म्हणजे आम्हाला सगळेच आम्ही संभ्रमात आहोत की केंद्राची नक्की भूमिका काय, म्हणजे केंद्र सरकारला नक्की कोण काय फीड करताय किंवा काय सांगताय. कारशेडच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, बघूयात संजय राऊत काय म्हणाले. राज्य सरकारतर्फे सांगितलं सर आशिष शेलारांनी विरोध केला आहे की तर अहंकारी राजा विलासी पुत्र असं सरकार राज्य सरकारतर्फे सांगितलं सर आशिष शेलारांनी विरोध केला आहे की तर अहंकारी राजा विलासी पुत्र असं सरकार. कारशेडचा मुद्दा जेव्हा पालकमंत्री असलम शेख यांना विचारला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात. केंद्र सरकार विरुद्ध राज्य असा वाद पाहायला मिळत आहे. त्यासाठी कारण आहे कांजूरमार्ग येथील मेट्रो प्रकल्प. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत असलम शेख, मुंबईचे पालकमंत्री. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर,
मुंबईकरांच्या सेवेसाठी, मुंबईकरांच्या सुखीसाठी मेट्रो तयार होणार आहे आणि त्यासाठी मेट्रोचा कारशेड प्रकल्प जो आहे तो कांजूरमार्गला होणार आहे. पण आता त्यामध्ये केंद्र सरकारने अडथळा घातला आहे, पत्र लिहिलं आहे आणि त्याने म्हटले तुम्ही इथे काम करू शकत नाही. हे बघा, सगळे नियम धाब्यावर ठेवून रातोरात हजारो संख्याने झाडं कापण्यात आली आणि महाविकास आघाडीचा हा एजेंडाच होता. मग ते सेना असू दे की काँग्रेस पार्टी असू दे, आंदोलनही केली आम्ही की तुम्ही बेकायदेशीर एवढी झाडं कापत आहेत, इकडे शेड करता नव्हे दुसऱ्या ठिकाणी करायचं आहे. आणि आता जागाचा वाद केंद्र सरकारचा याच्यात काय लागतोय? महाराष्ट्र राज्यांनी निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्र राष्ट्र ते करून घेणार. राज्यांनी काय बेकायदेशीर काय निर्णय तर घेतलेला नाही. आणि आधीची जे सरकार होती त्यांची, त्या टायमाला तसं त्यांनी काय म्हटलं नाही की ही जागा केंद्र सरकारची आहे. मग आत्ता का? म्हणजे आपण काय ठरवलं तेच रेटून घ्यायचं, जबरीने करायचं, हे केंद्र सरकारचं जे वाटचाल आहे हे मला वाटतं देशासाठी योग्य नाही. नाही, पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने पत्र लिहिलं आहे, आता लेखी स्वरूपात पत्र लिहिलं आहे की ही जागा तुमची नाही आहे आणि ही त्यामुळे राज्य सरकारने काम थांबावं. काय वाटतं की केंद्र राजकारण करत आहे? मग आधीची सरकार खोटं बोलत होती का? आधीची सरकार कोणाची होती? भारतीय जनता पार्टीचीच होती ना. मग त्या टायमाला त्यांनी खोटं बोललं. आता कोण खोटं बोलतं हे त्यांनी ठरावं, त्यांनी नक्की करावं. आता हे बघा, एका ठिकाणी जगात ग्लोबल चाललेलं आहे, म्हणजे जे एन्व्हायरमेंट आहे त्याला प्रायोरिटी जे आहे अख्ख्या जगात देण्यात येत आहे. आणि आता जर या काळामध्ये आणि या परिस्थितीमध्ये आपण काळजी नाही घेतली तर येणाऱ्या जनरेशनसाठी काय ठेवणार? आपल्याला प्रगती पाहिजे, पण जे निसर्ग आहे त्याला साईडला करून हे करता येणार नाही. याचा अर्थ केंद्र हे स्पष्टपणे इगोचं राजकारण करत असं तुमचा आरोप आहे का? नाही, केंद्र सरकार जिथे जिथे त्यांची सरकार नाही आहे तिथे पाहिजे ते करतील, पाहिजे ते खासदार खरेदी करून घेतील. तुम्ही बघा गेल्या 2 दिवसापासून हेच चाललेलं आहे. सगळे ट्विट बघा, तुमच्या चॅनलनेही दाखवलं असणार. पाहिजे तिथे सरकार पाडतील. म्हणजे डेमोक्रेसीला संपवायचं काम जर कोणी करायचं चालू केलेलं आहे ते केंद्र सरकारने केलेलं आहे. धन्यवाद. हे कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून, कांजूरमार्ग कारशेड प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकशाहीला धोका आणण्याचं काम करत असल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही बघूया. सेंट्रल इंडस्ट्री मिनिस्टरच्या खात्याकडून चीफ सेक्रेटरीला पत्र देण्यात आलेलं आहे की ह्या मेट्रो सेटसाठी जी जागा राज्य सरकारने MMRDAला वर्ग केलेली आहे ती जागा ही सॉल्ट अँड लँड आहे आणि तुम्ही दिलेली ही जागा ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. याआधी माझ्या माहितीनुसार सॉल्ट पॅनच्या बऱ्याचशा जागा या राज्य सरकारला केंद्र सरकारने वर्ग केला होता 2002 साली. आत्ता ज्या पद्धतीने भाजपचे लोक सुरुवातीला सांगत होते की ही खाजगी जागा आहे, आता कुठेतरी सॉल्ट पॅन लँड केंद्र सरकारच्या मालकीची आहे. हे सगळं बघून असं दिसते की कुठेतरी भाजपच्या लोकांना मेट्रोमध्ये अडथळा निर्माण करायचा आहे. नवाब मलिकांच्या या प्रतिक्रियेसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन या वृत्तमालिकेसह पुन्हा परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कारशेडचं राजकारण या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर कारशेडच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्याशी केलेली ही बातचीत बघूयात. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, मुंबईची लाईफलाईन समजली जाते आता लोकल, त्यानंतर आता मेट्रोच्या सुविधा वाढवाव्या, वाहतूक कमी व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतं आणि त्यासाठीच जो आरेला इथे प्रकल्प होता तो प्रकल्प कांजूरमार्ग इथे हलवण्यात आला आणि त्याला तिथे शेड तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून मेट्रो सुविधा डेव्हलप होणार आहे. पण आता एक अचानक पत्र पाठवतात आणि काम थांबवण्याचे आदेश केंद्र सरकार देतं. काय वाटतं सर तुम्हाला? आपण बघा की राज्य सरकारनं जर सांगितलं की ही पूर्व आहे तर केंद्र सरकारचं निश्चितपणानं पत्र येऊ शकतं की ही पूर्व नाही, ही पश्चिम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हीच भूमिका केंद्र सरकारची मागच्या वर्षभरामध्ये राहिली. आम्ही करोनाच्या काळामध्ये लढाईसाठी मास्क मागत होतो, करोनाच्या काळात लढाईसाठी ज्यावेळेस साहित्य मागत होतो केंद्र सरकार द्यायला तयार नव्हतं. आम्ही जी गोष्ट राज्य सरकारच्या वतीनं आमचा अधिकार, तुम्ही GST रात्री 12 वाजता सेलिब्रेट केला,
पंतप्रधानांनी सांगितलं हे फार ऐतिहासिक पाऊल आहे आणि ही ऐतिहासिक घटना आहे, मग आमचे 40,000 कोटी का अडकवलेत तुम्ही? प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही. केंद्र सरकारला एवढं दुःख कशाचं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही झालं म्हणून? महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला लोकसभेमध्ये एवढं बहुमत दिलं, तुम्हाला 14लाही बहुमत दिलं, तुम्हाला 19लाही बहुमत दिलं, मग तुमची जबाबदारी नाही महाराष्ट्रावर तुम्ही अशा पद्धतीचा अन्याय करताय. आत्तासुद्धा की तो एक तर केंद्र सरकारनं अभिनंदन करायला पाहिजे होतं, जे तुमचं सरकार नाही करू शकलं. आम्ही ती आरेची जमीन आम्ही पूर्णपणे संरक्षित म्हणून जाहीर केली. काय उलट पर्यावरणाचं रक्षण करतोय. तुम्ही तर पर्यावरणाचे कायदे सगळे शिथिल करून टाकले. आम्ही पर्यावरणाचं रक्षण करायचा निर्णय घेतला. आमची स्वतःची जमीन आहे, जी कांजूरची जी जमिनीची चर्चा चालली ती राज्य सरकारच्या मालकीची जमीन आहे. आता एखादी जमीन काही दिवसासाठी तुम्हाला दिली म्हणजे तुम्हीच बळकावून बसायची हा प्रश्न आहे का? आणि यातून राज्य सरकारच्या कामकाजात कसे अडथळे होतील हा भूमिका या निमित्तानाची आहे. कधी कुठल्या राज्यात असं आपण पाहिलं ज्या पद्धतीनं राज्यपालांचं ऑफिसचा वापर केला जातोय BJPद्वारा? तिथं बोर्ड तरी लावा की ते BJPचं ऑफिस आहे म्हणून. सर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं होतं की कांजूर मार्गची जी जागा आहे ही जागा राज्य सरकारची आहे. असं असताना केंद्र सरकार असं पत्र पाठवतं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एवढाच आहे की राज्याचं भाजपाचं सरकार गेल्याचं दुःख प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडून व्यक्त केलं जातं आहे. आणि विकासाच्या कामामध्ये केंद्र सरकार असा अडथळा का आणू शकतं? तुम्ही आम्हाला एक तर पैशाची मदत करायला तयार नाही, आमच्या हक्काचे पैसे द्यायला तयार नाही, दुसरी जी केंद्र सरकारकडून मदत व्हायला पाहिजे ती मदत करायला तयार नाही. आम्ही चांगले जे प्रकल्प राबवतो आहे आम्ही आमच्याच जमिनीवर करतो आहे, आम्ही तुमची तर जमीन घेत नाही आहे, पण तरीसुद्धा अडथळे आणायचे, नवीन वाद तयार करायचे हा केंद्र सरकारचा अजेंडा आहे. आणि अशा पद्धतीनं अजेंडे तयार करून महाराष्ट्राला रोखायचा प्रयत्न कोणीच करू शकत नाही. तो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे विकासामध्ये अडथळे आणायचा BJPचा प्रयत्न राज्य सरकार हाणून पाडेल, पण राज्याची जनता या संदर्भामध्ये निश्चितपणानं ही जी भूमिका केंद्र सरकार वारंवार घेत आहे, तुम्ही कुठल्याच गोष्टीत मदत करत नाही आहेत. माझे होते राजीव सातव यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले, सत्ता पिपासू मानसिकतेमुळे राज्य विरुद्ध केंद्र अशी लढाई पाहायला मिळत आहे आणि यामध्ये कांजूर मार्गला मुद्दा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार करत आहे असा थेट आरोप केलेला आहे. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांचा आढावा घेऊन लगेचच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये परत भेटूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.